मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वराने आता हातात फोटो घेतलेला असतो, तर मल्हार तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेत असतो. स्वरा पुढे म्हणते, नमस्कार, मी बालगायक स्वरा. तुम्ही सर्वजण मला ओळखता आणि माझे मल्हार गुरुजी, तुम्ही तर त्यांना ओळखता कारण ते प्रसिद्ध गायक आहेत आणि त्यांची शिष्या मी आहे. आता शुभंकर ठाकूर म्हणजेच माझे बाबा हे गायब आहे आणि त्याचा सर्व दोष मल्हार कामत म्हणजे प्रसिद्ध सिंगर मल्हार कामत यांच्यावर आता लावला गेला आहे. परंतु हे सगळं काही खोटं आहे. असं मल्हार कामतांनी काहीच केलेलं नाही आहे. ते माझे गुरु आहेत, मी त्यांना चांगलीच ओळखते. या प्रकरणामध्ये त्यांना अडकवलं होतं आणि तशा अफवा देखील पसरवल्या होत्या. परंतु शुभंकर ठाकूर हे माझे बाबा आहेत, मी त्यांची मुलगी आहे, मी त्यांना चांगलीच ओळखते असं म्हणून ती फोटोत सर्वांना दाखवते की आता तुम्ही यांना पहा, मला कुठे दिसले तर लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कारण शुभंकर ठाकूर हे सापडणं खूप महत्त्वाचं आहे. माझे बाबा सापडले नाही तर माझ्या गुरूंवर सगळा काही आरोप लावला जाईल की त्यांना गायब फक्त मल्हार कामत यांनी केला आहे. असं म्हणून ती सर्व प्रेक्षकांना आता आवाहन करते की जर तुम्हाला कुठे शुभंकर ठाकूर दिसले तर नक्कीच माझ्या सोशल मीडियावर तसं सांगा, मला कळवा. असं म्हणून ती आता शुभंकरला देखील सांगते की बाबा, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या स्वराला नक्कीच भेटायला या, मला तुमची खूप काळजी वाटते, तुमची आठवण येते. असं म्हणून ती आता रेकॉर्डिंग मल्हारला बंद करायला सांगते. ती आता रडत असते. ते पाहून आता मल्हार पुढे येतो आणि तिला मिठीत घेतो. तर स्वराचा मूड अगदी ठीक होतो. तो म्हणतो की अगदी छान बोललीस बेटा तू. तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि विचारते, काय ग स्वरा, काय चालले? तेव्हा आता स्वरा सगळं त्या व्हिडिओबद्दल सांगू लागते. मोनिका मनातल्या मनात प्लॅन करते की तुम्ही कितीही व्हिडिओ करा, आता तुम्हीच या प्रकरणामध्ये अडकणार आहे आणि मला एक गोष्ट तर कळतच नाही, अरे मल्हार तू भोळा आहे की ही स्वरा भोळी आहे? तुमच्या 7 पिढ्यांना सुद्धा शुभंकर ठाकूर कधीही दिसणार नाही कारण त्याला मीच गायब केले. आता हे व्हिडिओ प्रकरण मी तुमच्यावरच उलटवणार आहे मल्हार कामत. असं म्हणून मोनिका त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसते. तर आता दुसरीकडे सदाभाऊ आणि निरंजन मामा हे दोघेही चहा पीत बसलेले असतात. तेव्हा सदाभाऊ म्हणतो की मला श्यामलावर जोरदार डाऊट येतोय. तेव्हा ह्या श्यामलीचं सोडून दे, ती काही कारस्थानीच आहे, पण आपली मंजुळा कधी येणार असं निरंजन मामा विचारतात. तेवढ्यातच रिक्षातून खाली आता मंजुळा उतरते. तेव्हा सदाभाऊ काय झाले विचारतात. तेव्हा मंजुळा म्हणते, काही खरं नाही, तो अभिषेक सगळं काही खरं सांगणार होता परंतु त्याने काहीच सांगितलं नाही. जेव्हा तो खरं सांगणार होता तेवढ्यातच अचानक त्याला कुणाचा तरी मेसेज आला आणि त्यांनी पलटीच खाल्ली. काय करावं ना, डोक्याचा फार भुगा झालाय. तेव्हा सदाभाऊ म्हणतात, जे काही करायचं ते लवकरात लवकर करायला हवं, कारण सायबर क्राईम आहे ना, ते नक्कीच शोधून काढतील की हा व्हिडिओ कुणी अपलोड केलाय आणि कुठे अपलोड केलाय ते. त्यावरती आता मंजुळा जरा घाबरतेच. तर दुसरीकडे मल्हार आता म्हणतो, स्वरा हा झाला व्हिडिओ अपलोड, आता हा व्हिडिओ पाहून शुभंकर नक्कीच रिस्पॉन्ड करेल. तेव्हा स्वरा म्हणते की हो, करायलाच हवं. तेव्हा मोनिका आता मल्हारला म्हणते, ऑफकोर्स आता शुभंकर ठाकूरने पुढे यायलाच हवं. आता डॅडने सुद्धा मोठ्या रिटायर्ड ऑफिसरला फोन केला होता की रक्ताने माखलेले कपडे मल्हारच्या गाडीत नक्की कुणी ठेवले होते याचा शोध लवकरात लवकर आता आपल्याला लागेलच. तेव्हा स्वरा जरा घाबरते. तेव्हा स्वरा आता खूपच घाबरते आणि मनातल्या मनात विचार करू लागते, बापरे, म्हणजे जर मनुका काकूंच्या डॅडांना समजलं की हा व्हिडिओ मंजुळा आईने बनवलाय तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, माझ्याही संकटात सापडेल. बाप्पा, माझ्या आईला या संकटातून तूच बाहेर काढू शकतोस. असं म्हणून स्वरा आता टेन्शनमध्ये असते. मोनिका आता तिथून जाते. तर मल्हार आता स्वराला म्हणतो, पाहिलत का अगं, या व्हिडिओचे एका मिनिटामध्ये 200-300 व्ह्यूज सुद्धा झालेत. तर आता दुसरीकडे मोनिका आणि विक्रम एकमेकांबरोबर फोनवर बोलत असतात. तेवढ्यातच सनीच्या मोबाईलवर अभिषेकचा सारखा फोन येत असतो. तेव्हा आता विक्रम त्याबद्दल मोनिकाला सांगतो. मोनिका म्हणते, आता काय करायचं मग? पुढे आता विक्रम म्हणतो की आता सनीबरोबर ते अभिषेकला बोलायचं असेल, आपण काय करायचं? तुझ्याबरोबर नादी लागून माझ्या इकडे प्लॅनचे 12 वाजले आहेत. तू काय करून ठेवलं ना मोनिका, तुला तरी समजतं का? तेव्हा आता मोनिका म्हणते, मी जे काही केलं ना डॅडा ते विचार करूनच, कारण जर आपण असा मेसेज केला नसता तर अभिषेकने सगळं काही माझं सत्य आणि काय केलंय ना ते सगळं सत्य आता त्या मंजुळाला सांगितलं असतं, मग आपली पुरती वाट लागली असती. तेव्हा आता विक्रम म्हणतो, अजूनही तू एवढी
गाफील कशी राहू शकतेस ग, मला कळतच नाही. इकडे सगळं गळ्यापर्यंत आले. तेव्हा मोनिका म्हणते, डॅडा चिल, तू काळजी करू नकोस रे. तू पुन्हा सनीच्या मोबाईलवरून अभिषेकला फोन कर की मी 1 तासात तुला भेटायला येतोय. आणि मग भेटायला गेल्यानंतर सनीचा मोबाईल तो अभिषेकच्या गाडीत टाकायचा. तुला समजतंय का मी काय म्हणते? म्हणजेच या प्रकरणामधून आपण सहज निसटू आणि हा सगळा आरोप अभिषेकवर जाईल. मग अभिषेकची वाट लागेल. तेव्हा ब्रिलियंट आयडिया असं विक्रम तिला म्हणतो आणि लगेच फोन ठेवतो. तर इकडे घरी स्वरा आता खूप टेन्शनमध्ये असते. ती मंजुळाची सारखी वाट पाहत असते. तिला असं वाटत असतं कधी एकदा ते दोघेजण येतील. तेवढ्यातच निरंजन मामा मंजुळा घरी येतात. तेव्हा स्वरा आता खूप घाबरते आणि त्या दोघांनाही जवळ घेत म्हणते की काय झाले माहिती आहे का, काकूचे डॅडा हे शोध घेणार आहेत, नक्की तो व्हिडिओ कुणी अपलोड केला. मग आता पोलीस जर इकडे आले, तुम्हाला घेऊन गेले तर काय करायचं? तर स्वरा आता घाबरतच म्हणू लागते, आपल्यावर पोलिसांचं खूप मोठं संकट येणार आहे. तेव्हा आपण आता मल्हार गुरुजींना सगळं काही सांगून टाकूयात, कारण त्यांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. उगीच खोटं बोलायला नको. तेव्हा मंजुळा म्हणते, तू काळजी करू नकोस स्वरा, अगं सगळं काही ठीक होणारच आहे. स्वरा आता म्हणते, मला काहीही ऐकायचं नाही, आपलं हे सिक्रेट आपण मल्हार गुरुजींना सांगूयात. तेव्हा आता मंजुळा म्हणते, असं काही करायचं नाही, मल्हार गुरुजींना हे सिक्रेट सांगायचं नाही, आपलं खूप मोठं सिक्रेट आहे हे, तू काळजी करू नकोस, कारण की पोलीस आणि ढोलकीला कळायच्या आतच आपण शुभंकरचं काय ते शोधून काढू. तेव्हा ताडीवाले काका आता लवकरात लवकर आपल्याला भेटायला पाहिजेत असं स्वरा म्हणते. आणि त्या व्हिडिओबद्दल सुद्धा मंजुळाला सांगते, तुला यामध्ये अडकू देणार नाही आई, मी बाप्पाकडे तशी प्रार्थना केली आहे असं स्वरा म्हणते. तेव्हा मंजुळा तिला जवळ घेते. दुसरीकडे अभिषेक आता शुभंकरला भेटण्यासाठी एका ठिकाणी आलेला असतो. तेव्हा आता तेथे जगताप येतो. जगतापच्या गाडीच्या पाठीमागे आता एक माणूस बसलेला असतो. जगताप लगेच त्याला इशारा करून सांगतो की पुढे अभिषेक आहे. आता खूप वेळ झालेला असतो. अभिषेक सारखा शुभंकरची वाट पाहतो. तो न आल्यामुळे आता त्याला प्रश्न पडतो, नक्की काही गडबड तर नाही ना? त्यातच आता जगताप हा अभिषेकच्या गाडीला जोरात धक्का मारतो. तेव्हा आता अभिषेक जगतापवर खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, काय रे, तुला गाडी चालवता येत नाही का? तेव्हा जगताप म्हणू लागतो, अहो साहेब, थोडा तर धक्का लागलाय, मी पैसे देतो. तर आता जगतापच्या गाडीवरून जो माणूस खाली उतरलेला असतो तो या दोघांच्या भांडणाचा फायदा घेत पटकन गाडीच्या पाठच्या सीटवर शुभंकरचा तो मोबाईल टाकून देतो. तेव्हा आता तो लगेच खुणावून जगतापला सांगतो की काम झालंय. तेव्हा आता अभिषेक म्हणतो, काही नको मला तुझे पैसे, निघ अगोदर इथून. जगताप थोडा पुढे होतो. तर आता लगेच त्याला विक्रमचा फोन येतो. तेव्हा काम झालं का असं तो विचारतो. जगताप म्हणतो की हो, काम झाले साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. विक्रम आता खुश होतो. दुसरीकडे मोनिका पिहूने सांगितलेले फोटोज शोधत असते. तरच विक्रमचा तिला फोन येतो आणि तो म्हणतो, अगं आपलं काम झालंय, जगतापने काम केले, आता अभिषेक पूर्णपणे अडकणार. मोनिका म्हणते, माझं काम आता एवढंच आहे ना, पोलिसांना अभिषेकच्या गाडीपर्यंत पोहोचवायचं. विक्रम म्हणतो की हो, आणि तुला अजून एक गोष्ट सांगायची राहिली. अगं पिहूचा फोन आला होता, जुने फोटोज मागितले आहे सोशल मीडियावर अपलोड करायला. तेव्हा आता मोनिका म्हणते, मी ते शोधतीये, केव्हाची शोधतीये, पण तिने कुठे ठेवले काय माहीत. असं वाटतंय मल्हारच्या म्युझिक रूममध्ये ते फोटोज असतील, मी तिकडे जाऊन शोधते. असं म्हणून आता मोनिका लगेच मल्हारच्या म्युझिक रूमकडे जायला निघते. तर इकडे मंजुळा मल्हारला म्हणते की तो अभिषेक आहे ना, त्यामध्येच काहीतरी ज्वेल दिसतोय, तो मला सगळं काही सांगणार होता, पण ऐनवेळी त्याला कुणाचा तरी मेसेज आला आणि सगळी गडबडच होऊन गेली. मल्हार आता विचार करत राहतो, नक्की काय प्रकरण असेल हे. आता मोनिका लपून लपून हे सगळं बोलणं ऐकत असते. तेवढ्यातच तेथे स्वरा येते आणि म्हणते, मनुका काकू. तेव्हा मोनिका आता खूपच घाबरते. तर आता ती म्हणते की जरा शांत बस. ती आतमध्ये पाहते तर तिथे कुणीच नसतं. तर मोनिकाला धक्का बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मला वैदेहीचा फोटो सापडतो. ती म्हणते ही माझ्या आईचा फोटो आहे. तेव्हा मोनिका तिच्या हातातून तो फोटो घेत पाहते. तर दुसरीकडे मल्हारला देखील तो फोटो सापडतो. तेव्हा मल्हार म्हणतो, वैदेही. तर मोनिका तेथे लपून बसलेली असते. तेव्हा आता ती म्हणते की जेच वैदेही ही मंजुळा आहे, हे सत्य मला आज समजलं. आता ती मंजुळा बनून या घरात राहते. आता ही मोनिका काय तमाशा करते सगळ्यांनी पाहतच राहा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब